इप्टा या सांस्कृतिक नाट्य चळवळीची निर्मितीच मुळात या देशामध्ये जी लोकशाही मूल्ये आहेत त्यांचा प्रसार आणि कलेचा प्रसार करण्यासाठी झालेली होती। या इप्टाने भारताला अनेक महान कलावंत दिलेले होते आणि त्यांचं योगदान संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक जीवनामध्ये अधिक फार महत्त्वाचं होतं। अशा या संस्थेने आजच्या या काळामध्ये ही जी चळवळ सुरू केलेली आहे ही मला अनेक दृष्टीने महत्त्वाची वाटते। कारण आजचा काळ हा भारतात बंधुभाव हरवल्याचा काळ आहे किंवा तो जाणीवपूर्वक कसा हरवला जाईल या दृष्टीनं प्रयत्न करणारा काळ आहे। भारतातील अनेक संघटना अशा आहेत की ज्यांना असं वाटतं की भारत हा एकसंध राहू नये, इथली समाजव्यवस्था भारतातली जी गंगा जमनी तहसीब आहे ही या देशामध्ये राहू नये आणि या देशामध्ये एकाच धर्माचं वर्चस्व व्हावं। या विचारसरणीच्या विरुद्ध सामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत आणि माणूस हा संस्कृती निर्माण करणारा प्राणी आहे, त्याने संस्कृती निर्माण करूनच प्राणीसृष्टीशी आपले संबंध तोडले आणि तो माणूस होण्याच्या दिशेने पुढे गेला। इप्टाच्या चळवळीवर प्रागतिक विचारांचा प्रभाव आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। या इप्टाने जे काम केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळात तिचं खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवन होऊन पुन्हा तिला एक अशी झळाळी मिळावी की ज्यामुळे समाजात कलेची आणि प्रागतिक विचारांची प्रेरणा होईल। या दृष्टीने इप्टाने आज सुरू केलेला हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे। लोकशाही वाचवण्यासाठी माणूस म्हणून माणसाचं कर्तव्य काय आहे आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे जनतेला समजावून सांगण्यासाठी आणि या देशामध्ये जो धार्मिक उन्माद निर्माण होतो आहे कधीकधी तो थांबवण्यासाठी इप्टाची ही जी चळवळ आहे आणि त्यांनी सुरू केलेला हा जो एक नवा प्रयोग आहे या प्रयोगाकडे मी अतिशय उत्सुकतेनं पाहतो। या चळवळीला जेवढी म्हणून मदत करता येईल माझ्या शक्यतेनुसार माझ्या वयोमानानुसार तितकी मदत मी निश्चित करीन, कारण हे त्यांचं जसं काम आहे तसं माझंही काम आहे असं मी स्वतः समजतो आणि म्हणून या चळवळीला हार्दिक शुभेच्छा देतो।